बिर्याणी तर खायला सगळ्यांना आवडते, पण नंतर जो भांड्यांचा डोंगर असतो ना, तो बघून भूक मरते आणि ती बिर्याणीची इच्छाच मरते. म्हणून आज मी झटपट आणि कमी कमी भांडी वापरून कमी पसाऱ्यात बिर्याणी कशी बनवायची ना ते सांगते. पण त्याआधी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता ते गेले चिकन आणायला. चिकन आणेपर्यंत आपण कांद्याची तयारी करून ठेवायची. मेन काम आहे कांद्याचंच. कांदा एकदम पातळ कापायचा. एकदम पातळ कापला की मस्त फ्राय होतो, छान पटकन फ्राय होतो आणि कुरकुरीत होतो. आणि कांदा पातळ कापून घेतला की असा चुरायचा आणि तेल कडकडीत गरम करायचं. आणि कांदा ना 2 बॅचेसमध्ये घेणार आहे मी. पहिली बॅच घेणार आहे ती मॅरिनेशनसाठी. ती बॅच मी फ्राय करायला ठेवले आणि तोपर्यंत चिकन आलं आहे. आता हे चिकन मी स्वच्छ काढून घेतले सगळं आणि धुवून घेतले. तोपर्यंत इकडं कांदा पण झाला आहे, तो थंड करायला ठेवला आहे. मेन चिकन मॅरिनेट करताना कांद्याचंच काम असतं बरं का. पहिला बरिस्ता मस्त झाला की चिकनला ग्रेव्ही मस्त येते, ग्रेव्ही मस्त होते चिकनची. तर आता चला चिकन मॅरिनेट करण्यासाठी ना एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी दुसरी पण बॅच मी तेलात सोडून घेते आणि ही आपल्याला बॅच शेवटी लागणार आहे, म्हणजे थर लावताना आपल्याला लागणार आहे ही बॅच, त्यासाठी ही दुसरी. आता त्याच्यासाठी मी 4 मिरच्या घेतल्यात, थोडं लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक छोटासा तुकडा आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर थोडी घेतली. ह्या सगळ्याची करायची बारीकशी पेस्ट. आणि चिकनमध्ये हळद, धना पावडर जरा जास्त टाकायची, मीठ टाकायचं आणि खडे मसाले घेतलेत. खडे मसाल्यामध्ये मी 5 लवंगा, दालचिनी आणि काळी मिरी, 2 मसाले वेलची, 2 हिरव्या वेलची आणि एक तमालपत्राची 2 पाने एवढंच घेतलं आहे. त्यानंतर लागला लाल मसाला. आणि मी काही बिर्याणी मसाला वगैरे वापरत नाही, असला तर ठीक, नसला तर आपला हा मी राजवाडी मसाला वापरते बादशाहचा सगळ्यालाच. नंतर त्यात टाकले कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक चिरून टाकले आणि नंतर फेटलेलं दही टाकायचं आणि वरून हा बरिस्ता मस्त कुस्करून त्यात टाकायचा. ह्याच्यामुळंच ग्रेव्ही म्हणजे छान बनतं बरं का, चिकनला ग्रेव्ही मस्त येते अशी. आणि यात असं मस्त तेल टाकायचं एक पळीभर आणि नंतर सगळं ते मिक्स करून घ्यायचं आणि एक 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवायचं. कमीत कमी 15-20 मिनटं, जास्तीत जास्त तुम्ही 2 तास पण ठेवू शकता. आता हे चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत जे मसाल्याची वगैरे चॉपिंग केलेली आपण जी भांडी पडलेत, ती तेलाची काय अशी भांडी ती घासून घ्यायची. मस्त पटकन होतात. आणि मी मस्त मठ्ठा केलेला, मठ्ठा पिऊन घेतला आणि लगेच तांदूळ भिजायला ठेवला. मी तर अर्धा किलोची बिर्याणी करणार आहे आणि अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ असं प्रमाण घेते मी. तर आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत इकडं पाणी ठेवूया तांदूळ शिजवायला. तर हा 5 लिटरचा कुकर आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलोची बिर्याणी बरोबर परफेक्ट होते. तर पाण्यात मी मीठ टाकलं आहे आणि पाणीला उकळी आणायला ठेवले. तोपर्यंत इकडं पाण्यामध्ये थोडेसे खडे मसाले आणि मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि लिंबूची एक फोडाची टाकायची. तर हे खडेच मसाले थोडेसेच घेतलेत मी. लवंग, दालचिनी वगैरे नाही घेत, कारण ते मग दाताखाली येतात आणि नुसता मूड जातो मग सगळा बिर्याणी खायचाच, म्हणून मी शक्यतो नाही घेत. हे पाणी उकळायला ठेवायचं, त्यात थोडेसे जिरे टाकायचे. हे उकळायला थोडा वेळ लागतो. या पाण्याबरोबर साईडला मी जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते तसंच भांडं मी गॅसवर ठेवले. बारीक गॅसवर ते शिजवून द्यायचं, मग त्याला मस्त पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यातच ते चिकन शिजायला टाकायचं. कारण आपलं त्यात दही टाकलेलं आहे, त्या दही आणि कांदा मस्त पाणी सुटतं आणि त्यात मस्त शिजतं. अधूनमधून फक्त हे झाकण काढून हलवत राहायचं. इथं पाण्याला उकळी आले आणि मी जे खडे मसाले किंवा जे पुदिना वगैरे टाकले ते मी सगळं काढून घेते, मग ते दाताखाली येतं. आणि नंतर मग त्यात भिजवून घेतलेला तांदूळ पूर्णपणे नितळायचा, त्यात थोडंसं पण पाणी राहायला नको, पूर्णपणे नितळायचा आणि शिजायला टाकायचा त्यात. आणि अखंड तांदूळ राहावा यासाठी सारखं ढवळायचं नाही. एक उकळी आली की ढवळायचं आणि चेक करून घ्यायचा. आपल्याला 80% तांदूळ शिजवायचा आहे, पूर्ण 100% नाही शिजवायचा. पूर्ण शिजवला तर मग त्याचा कालाच होतो. 80% शिजला की लगेच काढून घ्यायचा आणि चाळणीवरच घ्यायचा. त्यातलं सगळं पाणी नितळायला पाहिजे. आणि तांदूळ काढला की त्याला थोडंसं असं हलवायचं, त्यातली वाफ जाऊन द्यायचं, नाहीतर मग चिकट गट्टा होतो आतमध्ये. म्हणजे मोकळा सुळसुळीत भात झाला पाहिजे. पण 1 चमचा तेल पण टाकलेला आणि लिंबू पण पेरलेला, त्याच्यामुळं भात मोकळा सुळसुळीतच होतो. हा मोकळा सळसळीत भात शिजून झाला आहे आणि या साईडला चिकन पण तोपर्यंत तयार होतं. फक्त एकदा चेक करून बघायचं, त्यात पाणी नाही घातलं त्याच्यामुळे हे अंगचं पाणी आणि त्याला मस्त टेस्ट असते. तर इकडं तांदूळ तयार आहे, चिकन तयार आहे आणि इकडं मी थर लावायची पण तयारी करून घेतले.
म्हणजे बारीक चिरलेला पुदिना, तो बरिस्ता, हे मी बिर्याणीचं इसेन्स टाकते, गरम मसाला आणि हे दुधात फूड कलर टाकून तयार करून घेतले आणि तेल. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता. आता तोच कुकर मी घेतला आहे आणि कुकरच्या तळाला ना अर्धं चिकन टाकायचं, त्यातलं ग्रेव्ही आणि चिकन त्यात टाकायचा, भाताचा एक थर लावायचा, एकदम पातळ हलक्या हातानं लावायचा, दाबायचा नाही. त्यातून हवा म्हणजे तो आता दम द्यायचा मला खालून पर्यंत हवा वरती आली पाहिजे. त्याच्यावर टाकायचा हा बरिस्ता आणि पुदिना आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकायचा, तेल टाकायचं आणि नंतर उरलेला सगळा चिकनची ग्रेव्ही त्यात टाकून घ्यायची, चिकनचे पीस असे पसरून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर अजून एक भाताचा थर म्हणजे उरलेला सगळा भात त्याच्यावर टाकून द्यायचा. पूर्ण पसरून व्यवस्थित घ्यायचा, दाबायचा नाही, असं पोकळच ठेवायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर उरलेला सगळा तो बरिस्ता, पुदिना, कोथिंबीर आणि साईडला मी असे 4 होल पाडून घेते आणि त्या होलामध्ये मी गरम मसाला पावडर आणि तेल टाकते आणि बिर्याणीचे इसेन्स जे आपण घेतलं आहे ते एक एक थेंब फक्त टाकून देते, जास्त पण टाकायचं नाही, तर मस्त असं खूप असा भपकन वास येतो त्याचा. थोडंसं 2 ते 3च थेंब टाकायचं आणि दूध टाकलं आहे मी कलरचं. गरम मसाल्याच्या जागी तुम्ही बिर्याणी मसाला पण वापरू शकता. आता परत ते मी होल भाजून घेतलेत आणि आता स्मोक द्यायची. हे तर खरं मेन आहे बिर्याणीचं, ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. मी कोळशाचा तुकडा घेतला आहे, तो मस्त गरम केला आहे आणि एक वाटी मधोमध अशी रुतवली, त्याच्यावर तो कोळशाचा तुकडा टाकला आणि त्याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं आणि त्याच्यातून धूर आला की पटकन झाकण ठेवायचं. कुकरमध्ये दम देताना एक लक्षात ठेवायचं, कुकरची रिंग नाही काढायची, फक्त शिट्टी काढून बाजूला ठेवायची आणि एकदम बारीक गॅसवर ना 30 मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी सगळी भांडी घासते, वस्तूच्या जागच्या जागी ठेवून देते, कोशिंबीर करून घेते. तोपर्यंत मस्त 30-35 मिनटं होतात आणि किचन पण चकचकीत होतं. त्याच्यानंतर आता मी कुकरचं झाकण उघडलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बिर्याणी झालेली आहे. पूर्ण भात मोकळा सुळसुळीत झाला आहे. मी वाढून घेतली आणि त्यातलं चिकन पण मी तुम्हाला दाखवते. चिकन एकदम मऊ लुसलुसीत शिजतं एकदम आणि ज्युसी होतं, असं ड्राय होत नाही. तर झाली का नाही झटकीपट रेसिपी तयार. मोजकीच 3 ते 4 भांडी वापरलेत, पसारा पण जास्त झाला नाही आणि मस्त बिर्याणी पण तयार झाली. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.